नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत इंडिया गव्हर्नमेंट मिंट मुंबई या कंपनीमार्फत जे काही पोस्टनुसार ज्या व्हॅकन्सी निघलेल्या आहेत तर त्याची माहिती बघणार आहोत। म्हणजेच त्या वॅकन्सीला कोणकोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, तसेच एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर त्या पोस्टला अप्लाय करण्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, तसेच तुम्हाला सिलेक्ट कसं केलं जाणार आहे, कोणकोणते एक्झाम होणार आहे का डायरेक्ट तुमची पोस्टिंग होणार आहे, याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। The India Government Mint Mumbai is one of the 9 units under the Security Printing and Maintaining Corporation of India Limited, Minority Category First, Central Public Sector Enterprises Company, whole owned by Government of India, incorporated on 13/1/2006 under the Companies Act 1956। म्हणजे ही जी कंपनी आहे तर ती कोणती आहे, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटेनिंग कॉर्पोरेशन या रिलेटेड ही कंपनी आहे, इंडिया गव्हर्नमेंट मिंट मुंबई। तर यामध्ये ज्या व्हॅकन्सी निघलेल्या आहेत त्या आहेत ज्युनियर टेक्निशियन आहे, त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट आहे अँड ज्युनियर बुलियन असिस्टंट, अशा 3 व्हॅकन्सी यामध्ये निघलेल्या आहेत। म्हणजे 3 पोस्ट आहेत। तर त्या 3 पोस्टमध्ये कोणकोणत्या किती व्हॅकन्सी आहेत ते पण बघूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे तर ते झालेलं आहे 15/6/2023, म्हणजे 15 जून 2023ला स्टार्ट झालेलं आहे आणि याची लास्ट डेट जी आहे तर ती आहे 15/7/2023, म्हणजे 15 जुलै 2023 याची लास्ट डेट असणार आहे या पोस्टला अप्लाय करण्यासाठी। तर खाली बघूयात इम्पॉर्टंट डेट्समध्ये तेच दिलेलं आहे, आता इतक्यात आपण बघितलेलं आहे। लास्ट डेट आहे तुमची 15 जुलै 2023 आणि पेमेंटची पण सेम डेट असणार आहे 15/7/2023। तर आता नेक्स्ट आपला आहे व्हॅकन्सी अँड रिझर्वेशन। कोणकोणत्या व्हॅकन्सी आहेत बघूयात। जी पहिली पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन फिटर, ज्युनियर टेक्निशियनची जी पोस्ट आहे त्यामध्ये फिटर या फील्डसाठी व्हॅकन्सी बघूयात। पहिलं त्यांना पेमेंट किती भेटणार आहे, 18,000 ते 67,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। त्यामध्ये SC कॅटेगरीतील स्टुडंटला 5 जागा असणार आहे, इन्क्लुडिंग बॅकलॉग 2 व्हॅकन्सी, म्हणजे यामध्ये 2 बॅकलॉग व्हॅकन्सी असणार आहे। त्यानंतर OBCला 6, त्यानंतर EWSला 2, त्यानंतर UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 11, अशा टोटल मिळून 24 म्हणजे 24 जागा असणार आहे। तर या पोस्टला अप्लाय करण्यासाठी तुमचं फुल टाईम ITR सर्टिफिकेट इन फिटर ट्रेड रेकॉग्नाइज फ्रॉम NCVT आणि SCVT, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे ITI आहे ते कंप्लीट झालं पाहिजे फिटर या फील्डमध्ये, तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता। यासाठी एज लिमिट आहे 25 वर्ष आणि आपण हे व्हॅकन्सी बघितल्यानंतर आपण कास्टनुसार जे एज रिलॅक्सेशन असतं तर ते पण बघणार आहोत। म्हणजे जे स्टुडंट 25 वर्षापेक्षा जास्त असतील तर त्यांना काही सवलत आहे का ते पण आपण बघणार आहोत। पहिले हे व्हॅकन्सी बघून घेऊयात, त्यानंतर आपण एज लिमिटचं जे रिलॅक्सेशन असतं ते बघणार आहोत। त्यानंतर आता ही दुसरी जी पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन, त्यामध्ये टर्नर या फील्डसाठी ही व्हॅकन्सी असणार आहे। यासाठी तुम्हाला पेमेंट जे आहे 18,000 ते 67,000 यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। त्यामध्ये ST कॅटेगरीसाठी 1 जागा आहेत आणि UR साठी 3 जागा आहेत, अशा टोटल 4 जागा या पोस्टला असणार आहे। यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन तुमचा फुल टाईम ITI ट्रेड कशात झालेला पाहिजे, टर्नरमध्ये, म्हणजे तुमचं जे ITI आहे तर ते टर्नर या फील्डमध्ये किंवा टर्नर या ट्रेडमध्ये झालेलं असलं पाहिजे। तर यासाठी एज लिमिट आहे 25 वर्ष। त्यानंतर आता तिसरी पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन, त्यामध्ये जे फील्ड आहे अटेंडंट ऑपरेट केमिकल प्लांट या पोस्टसाठी ज्युनियर टेक्निशियन ही पोस्ट असणार आहे। तर 18,067 सगळ्यांना कॉमनच आहे। जे ज्युनियर टेक्निशियनचे ज्या पोस्ट आहे 18,000 ते 67, 18,000 ते 67, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना सेम आपलं पेमेंट असणार आहे 18,000 ते 67,000, 18,000 ते 67,000 तुम्हाला
पेमेंट या दरम्यान असणार आहे। तर ही ज्युनियर टेक्निशियन अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट यासाठी SC कॅटेगरीतील स्टुडंटला 1 जागा आहे, त्यानंतर OBC ला 2, EWS ला 1 आणि UR साठी 7 जागा आहेत। अशा टोटल मिळून 11 जागा असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे फुल टाइम ITI इन अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट म्हणजे या फील्डमध्ये तुमचं ITI झालेलं असणे गरजेचं आहे। त्यानंतर 25 इयर एज लिमिट सगळ्यांना सेम आहे, ज्युनियर टेक्निशियनसाठी 25 इयर एज लिमिट तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर चौथी पोस्ट आहे आपली ज्युनियर टेक्निशियन मॉल्डर। या पोस्टसाठी तुम्हाला पेमेंट पण सेम आहे 18 ते 67 आणि यामध्ये UR साठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 3 जागा असणार आहे। त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे फुल टाइम ITI सर्टिफिकेट इन मॉल्डनिंग ट्रेड मध्ये तुमचं ITI झालेलं असणे गरजेचं आहे। त्यानंतर आता ही 5वी पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन हीट टर्मिनेट। तर यासाठी पेमेंट सेम आहे 18 ते 67 आणि UR साठी 2 जागा आहेत, म्हणजेच अनरिझर्व कॅटेगरीसाठी 2 वॅकन्सी असणार आहे। त्यानंतर जे तुमचं ITI आहे तर ते कशात झालेला पाहिजे, हीट ट्रीटमेंट या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेलं असणे गरजेचं आहे। यासाठी एज लिमिट आहे 25 वर्ष। त्यानंतर आता 6वी पोस्ट बघूयात ज्युनियर टेक्निशियन फाउंडरमॅन यासाठी जी ज्युनियर टेक्निशियन ही पोस्ट असणार आहे। यासाठी 18 ते 67 यामध्ये तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि SC कॅटेगरीसाठी 1 जागा, ST साठी 1, OBC साठी 2, EWS साठी 1 आणि UR साठी 5 अशा टोटल 10 जागा तुम्हाला असणार आहे। त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तुमचं ITI मध्ये फाउंडर अँड फर्नेस ट्रेड यामध्ये तुमचा ITI झालेला असणे गरजेचं आहे। एज लिमिट सेम आहे 25 इयर। त्यानंतर आता पुढची पोस्ट बघणार आहोत ज्युनियर टेक्निशियन, त्यामध्ये ब्लॅकस्मिथ ही पोस्ट असणार आहे। यामध्ये तुम्हाला 18,000 ते 67 पेमेंट आहे आणि UR साठी 1 जागा आहेत आणि ITI तुमचा ब्लॅकस्मिथ मध्ये ट्रेड ह्या मध्ये ITI झालेला असणे गरजेचं आहे। एज लिमिट सेम आहे 25 इयर। त्यानंतर आता 8वी पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन वेल्डर या ट्रेडसाठी 18,000 ते 67,000 पेमेंट आणि UR साठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1 जागा असणार आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तुमचं ITI जे आहे तर ते वेल्डिंगमध्ये या ट्रेडमध्ये झालेलं असणे गरजेचं आहे। त्यानंतर 25 इयर एज लिमिट। त्यानंतर 9वी पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन कारपेंटर। तर यासाठी तुम्हाला 18,000 ते 67,000 पेमेंट आहे, UR साठी 1 जागा आणि तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तर फुल टाइम तुमचा ITI जो आहे तर तो कारपेंटर ट्रेडमध्ये झालेला असणे गरजेचं आहे। एज लिमिट इज सेम 25 इयर। त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट। यासाठी 21,000 ते 77,000। आता ही पहिल्या ज्या 9 पोस्ट होत्या त्या ज्युनियर टेक्निशियनच्या होत्या आणि आता जी 10वी पोस्ट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी तुम्हाला 21,000 ते 77,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे आणि यामध्ये SC कॅटेगरीसाठी 1 आहे जागा, ती पण बॅकलॉग आहे। त्यानंतर ST साठी 1 जागा आहे, ती पण बॅकलॉग आहे। त्यानंतर OBC साठी 2 जागा आहेत, त्यामधली 1 जागा जी आहे तर ती बॅकलॉग असणार आहे आणि UR साठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 2 जागा असणार आहे। अशा टोटल मिळून 6 जागा या पोस्टसाठी असणार आहे। त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे, ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स अँड कम्प्युटर नॉलेज विथ टायपिंग स्पीड, कम्प्युटर इन इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट अँड हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट। म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तर ते 55% इतके कमीत कमी ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 55% मार्क असणे गरजेचं आहे आणि तुमचं जे कम्प्युटर नॉलेज पण पाहिजे आणि कम्प्युटर तुमचं जे टायपिंग जे आहे इंग्लिश वर्ड 40 शब्द वर्ड पर मिनिट आणि इंग्लिशचं जर टायपिंग झालेलं नसेल त्याऐवजी जर हिंदीचं झालेलं असेल तर 30 वर्ड्स पर मिनिट तुमचं टायपिंग स्पीड असला पाहिजे। यासाठी तुमचं एज लिमिट जे आहे तर ते आहे 28 इयर हे तुमचं एज लिमिट असणार आहे।
त्यानंतर 11वी पोस्ट आहे ज्युनियर बुलियन असिस्टंट. तर या पोस्टसाठी 21,000 ते 77,000 हे तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. यामध्ये SC साठी एक जागा आहे आणि ST साठी एक जागा आहेत. या दोन्ही पण बॅकलॉग व्हॅकन्सी असणार आहे. यासाठी टोटल 2 जागा आहे, म्हणजे 2 जागा आहेत. यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहेत तर ते आहे ग्रॅज्युएट विथ 55% अँड कम्प्युटर नॉलेज विथ टायपिंग स्पीड ऑन कम्प्युटर इन इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट और हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट. सेम याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते ज्युनियर ऑफिस असिस्टंट सारखंच आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणे गरजेचं आहे. त्यामध्ये ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 55% मार्क्स असणे गरजेचं आहे. आणि तुमचं जे कम्प्युटर टायपिंग स्पीड जो आहे तर तो इंग्लिशमध्ये 40 म्हणजे 40 वर्ड पर मिनिट झालेला असणे, म्हणजे 40 वर्ड पर मिनिट एवढा स्पीड पाहिजे. किंवा इंग्लिशचं जर टायपिंग झालेलं नसेल तर हिंदीचं जे टायपिंग आहे 30 वर्ड पर मिनिट इतका तुम्हाला स्पीड असणे गरजेचं आहे. आणि यासाठी जे एज लिमिट आहे तर ते आहे 28 इयर तुमचं एज लिमिट असणार आहे. तर हे आपण बघितलेल्या होत्या व्हॅकन्सी बघितल्या आणि त्यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तसेच तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे ते बघितलं. त्यानंतर एज लिमिट बघितलेलं आहे. त्यानंतर आता जे विद्यार्थी 25 वर्षापेक्षा जास्त वय आहे किंवा 28 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांसाठी हे इम्पॉर्टन्स पुढची म्हणजेच एज रिलॅक्सेशन किती मिळणार आहे तर ते बघूयात. अप्पर एज लिमिट यामध्ये जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजेच तुमचं जर ITI ट्रेडचं जे पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन तर यासाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजे 5 वर्ष एक्सटेंड, म्हणजे तुम्ही जरी 30 वर्षाचे असाल तरी तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. तसेच ज्या खाली 2 पोस्ट आहेत तर त्यांना सुद्धा सेम असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अप टू मॅक्सिमम 3 इयर फॉर कॅन्डिडेट बिलॉंग OBC. म्हणजे SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप पर्सन असाल तर तुम्हाला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. किती? 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. तर हे होतं तुमच्या अप्पर एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन जे भेटणार होतं तर त्याची माहिती बघितलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन फी. तर तुम्हाला एक्झामिनेशन फी किती लागणार आहे ते बघूयात. 600 रुपये तुम्हाला फी लागणार आहे. जे कॅन्डिडेट UR म्हणजेच अनरिझर्व कॅटेगरी तसेच OBC त्यानंतर EWS या तिन्ही कॅटेगरीमधील स्टुडंटला 600 रुपये फी लागणार आहे. 600 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर जे कॅन्डिडेट SC ST PWD कॅन्डिडेट आहे त्यांना 200 रुपये फी लागणार आहे. तर आपण आता हे एज एक्झामिनेशन फी बघितलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन पोस्ट. म्हणजे तुमचं आता तुम्ही फॉर्म फिल केला त्यानंतर तुमचे कसे पेपर होणार, तुम्हाला सिलेक्ट कसं केलं जाणार आहे तर ते आपण बघूयात. सिलेक्शन ऑफ द पोस्ट ज्युनियर ऑफिस असिस्टंट अँड ज्युनियर बुलियन असिस्टंट. म्हणजे जे ग्रॅज्युएशन बेसवर ज्या पोस्ट होत्या हे 2 तर त्यांचं पहिलं सिलेक्शन प्रोसिजर बघणार आहोत. त्यामध्ये द एक्झाम फॉर ज्युनियर ऑफिस असिस्टंट अँड ज्युनियर बुलियन असिस्टंट यासाठी 2 फेजमध्ये तुमचा सिलेक्शन होणार आहे. म्हणजे त्यात 2 फेज आहे तर ते आपण बघूयात. पहिलं म्हणजे इंग्लिश अँड हिंदी टायपिंग. तुमचं जर इंग्लिश झालं असेल तर इंग्लिशची टायपिंग होणार आणि हिंदीचं झालं असेल तर हिंदीची टायपिंग होणार आहे. त्यानंतर टेस्ट ऑन कम्प्युटर विल बी कंडक्ट. म्हणजे कम्प्युटरवर तुमची जी टायपिंग आहे तर ती टेस्ट होणार आहे. आणि त्यानंतर पहिली सुरुवातीला जे ज्युनियर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनियर बुलियन असिस्टंट यासाठी तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. आणि त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे, दोज कॅन्डिडेट हू क्वालिफाय इंग्लिश अँड हिंदी टायपिंग टेस्ट इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आणि हिंदी 30 वर्ड पर मिनिट एवढा स्पीड असणे गरजेचं आहे. ऑन कम्प्युटर विल बी द कॉल्ड ॲज कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे पहिली तुमची टायपिंग टेस्ट होणार आणि त्यामध्ये जे सिलेक्ट कॅन्डिडेट होणार त्यांची आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार. पहिली टायपिंग टेस्ट आणि त्यानंतर तुमची जे सिलेक्ट होणार त्यांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. तर यामध्ये जे पहिली तुमची कॉमन टायपिंग टेस्ट, त्यानंतर आता ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी जो दुसरा पेपर होणार आहे तर तो कोणता आहे बघूयात. दुसरा जो पेपर आहे आपला तर तो द ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्युनियर ऑफिस असिस्टंट. ही जी पोस्ट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी
will consist of the test logical reasoning, general awareness, quantitative aptitude and English language. या 4 जे सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये तुमची टेस्ट होणार आहे. तर इथे बघूयात त्यांनी दिलेलं आहे लॉजिकल रिझनिंग येणार आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे तुमचे 4 पेपर असणार आहे त्यामध्ये लॉजिकल रिझनिंगला 40 मार्क्स, 40 क्वेश्चन 40 मार्क्स, त्यानंतर जनरल अवेअरनेसला 40 क्वेश्चन 40 मार्क्स आणि त्यानंतर इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन 40 मार्क्स, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 40 क्वेश्चन 40 मार्क्स, असं टोटल तुमचं 160 मार्काचे 160 क्वेश्चन असणार आहे, 160 मार्क्सला असणार आहे. त्यानंतर व्हर्जन अँड पेंटेबिलिटी म्हणजेच तुमचे जे पेपर होणार आहे तर तो बिलॉंगिंग विथ द 5 ऑप्शन अँड द नो पेशन्सी. त्यानंतर ड्युरेशन जे आहे तर तुम्हाला या पेपरसाठी 120 मिनिटाचं म्हणजेच 2 तासाचं तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर आता बघूयात, आता हे आपण बघितलं ज्युनियर ऑफिसचा सेकंड पेपर. आता ज्युनियर बुलियन असिस्टंट याचा आपण आता सेकंड पेपर बघणार आहोत. पहिला पेपर तुमचा टायपिंगचा असणार आहे आणि त्यानंतर तुमचा मेन जो आहे तर तो कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर ज्युनियर बुलियन असिस्टंट यासाठी आपण बघूयात मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे. त्यामध्ये सुद्धा लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे 4 त्यामध्ये तुमचे पेपर असणार आहे. त्यानंतर लॉजिकलसाठी 60 क्वेश्चन आहे 60 मार्कला, त्यानंतर जनरल अवेअरनेसला 20 क्वेश्चन 20 मार्कला, त्यानंतर इंग्लिश लँग्वेजला 20 क्वेश्चन 20 मार्क्सला, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 60 क्वेश्चन 60 मार्क्सला, असे 160 क्वेश्चन 160 मार्क्सला असणार आहे. यासाठी तुम्हाला 2 तास वेळ असणार आहे. तर हे झालं आपलं ज्युनियर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनियर बुलियन असिस्टंट या 2 पेपरचं म्हणजे या पोस्टचं सिलेक्शन कसं होणार आहे तर ते आपण बघितलेलं आहे. पहिला आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, पहिले आहे टायपिंग टेस्ट आणि त्यानंतर दुसरे आहे तर ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यासाठी कोणकोणते पेपर असणार आहे, किती क्वेश्चन येणार आहे आपण हे बघितलेलंच आहे. त्यानंतर आता जो ज्युनियर टेक्निशियन जी पोस्ट होती तर त्याचा आता सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे तर तो आपण बघणार आहोत. त्यामध्ये ज्युनियर टेक्निशियनमध्ये फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर, केमिकल प्लांट, तसेच वेल्डर, फर्नेसमॅन, कार्पेंटर, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, त्यानंतर ब्लॅकस्मिथ असेल. तर या ज्या पोस्ट आहेत तर यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर ती आता बघूयात. सिलेक्शन ऑफ द पोस्ट ज्युनियर टेक्निशियन level will be done by the basic of computer based test will be objective type. म्हणजे यासाठी फक्त तुमचा एकच पेपर होणार आहे तो म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. जर जे ITI चे स्टुडंट आहेत तर त्यासाठी फक्त एकच पेपर होणार आहे. त्यासाठी कोणकोणते पेपर असणार आहे त्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये प्रोफेशनल नॉलेज इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड म्हणजे तुमचा वेल्डरचा ITI झालेला असेल तर वेल्डरचे क्वेश्चन येणार, त्यानंतर टर्नरचा झाला असेल तर टर्नरचा येणार, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन येणार तुमचे फील्ड रिलेटेड. तर ते क्वेश्चन असणार आहे 50 क्वेश्चन 75 मार्क्सला असणार आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर असणार आहे त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग यासाठी 10 क्वेश्चन येणार आहे 10 मार्क्सला. त्यानंतर तिसरा पेपर आहे त्यामध्ये जनरल अवेअरनेस 15 क्वेश्चन 15 मार्क्सला. त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज यासाठी 15 क्वेश्चन 15 मार्क्स. त्यानंतर 5वा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी 10 क्वेश्चन 10 मार्क्सला असणार आहे. तर असे टोटल 100 क्वेश्चन असणार आहे 125 मार्क्सला. त्यासाठी तुम्हाला 120 मिनिट देणार आहे. तर हे झालं आता पेपर रिलेटेड आपण बघितलेलं आहे ज्युनियर टेक्निशियन. त्यासाठी जे पेपर होणार आहे एकच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्यासाठी हे त्या पेपरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट येणार आहे तर ते आपण बघितलेलं आहे आणि मार्किंग सिस्टीम पण बघितलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ज्युनियर टेक्निशियन पोस्ट आहे यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन आन्सर करेक्टली कॅन्डिडेट इच ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कन्सिडर्ड अरायविंग द करेक्ट स्कोर. म्हणजे तुमचा जे ज्युनियर टेक्निशियन आहे त्यांचा एकच पेपर होणार आहे आणि त्याच्याच मार्क तुमचे फायनल सिलेक्शन प्रोसिजरला धरले जाणार आहे. त्यानंतर इन सिलेक्शन प्रोसेस अँड ॲप्लिकंट हॅज टू ऑब्टेन हाय मार्क्स ॲट टेस्ट
rank sufficiently higher and the final merit list will be drawn by the marks obtained the computer based test only. म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्टचे तुमचे मार्क धरले जाणार आहे आणि यासाठी नो निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचा क्वेश्चन चुकला तर याचे मार्क कमी केले जाणार नाही, म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर नो सेक्शनल कट ऑफ, म्हणजे सब्जेक्ट वाईज सेक्शनल जो कट ऑफ असतो तर तो यामध्ये नसणार आहे. सरळ सिंपल प्रोसिजर आहे याची. त्यानंतर द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स कट ऑफ मार्क्स अप्लाइड द टोटल स्कोर रिक्वायर्ड कन्सिडर ऑफ प्लेसमेंट अँड डिफरंट कॅटेगरीज आर. म्हणजे UR आणि EWS कॅटेगरीसाठी 55% पासिंगसाठी लागणार आहे. त्यानंतर OBC साठी 50% आणि SC ST साठी 45% तुम्हाला लागणार आहे. हे झालं सिलेक्शन प्रोसेस ज्युनियर टेक्निशियनचं बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपलं हे ज्या पोस्ट होत्या ज्युनियर बुलियन आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट ह्या 2 पोस्ट होत्या. तर याचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही ते आपलं बघायचं राहिलेलं आहे. यांचं पण सेम आहे, नो निगेटिव्ह मार्किंग, नो सेक्शनल कट ऑफ आणि जे सेकंड पेपरला तुमचे मार्क येणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये तेच तुमचे फायनल असणार आहे. तर हे झालं तुमची सिलेक्शन प्रोसेस. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय बघितलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट्स बघितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 जुलै 2023 याची लास्ट डेट असणार आहे. तसेच आपण व्हॅकन्सी बघितल्या, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे, त्यानंतर अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन म्हणजे एजमध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे का नाही ते पण बघितलेलं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन फी जी आहे तर ती पण आपण बघितलेली आहे. तसेच सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, कोणकोणते पेपर होणार आहे त्याची पण आपण माहिती बघितलेली आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी IGM म्हणजेच इंडिया गव्हर्नमेंट मिंट मुंबई यामध्ये ज्या व्हॅकन्सी होत्या तर या रिक्रुटमेंटची आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली आहेत. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक पण दिली जाणार आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी त्याची लिंक पण मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पण बघू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लाय पण करू शकता. तसेच टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या, म्हणजेच नवीन नवीन ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात तर त्याच्या मी लिंक शेअर करत असतो. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एका ॲडव्हर्टाइजमेंटची माहिती घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.